म्हाडाचे सगळे व्यवहार पारदर्शक असल्याचा दावा म्हाडाने अनेकदा केलाय, पण कुंपण शेत खात असल्याचा आरोप खुद्द खासदार नितेश राणेंनी केलाय। या निमित्तानं म्हाडाच्या आज सुरू असलेल्या लॉटरी सिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी एक पत्र आता पोलिसांना पाठवलंय। बिल्डरांकडून धमकी मिळत असल्याचं या पत्रात नमूद आहे। कारवाईची मागणी होते। नेमकं गौड बंगाल काय आहे, कुठे पाणी मुरतंय आणि कसा होतोय म्हाडा लॉटरीचा घोटाळा, कोण देतंय धमकी, पहा हा स्पेशल रिपोर्ट। म्हाडाच्या आत कोण लावतंय वाट। शिवसेना शाखा प्रमुखाला 5 कोटींची म्हाडाची लॉटरी, म्हाडात झोल झाल्याचा खासदारांचा दावा, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना धमकी, बिल्डरांकडून अध्यक्षांना तोंड बंद ठेवण्याची ताकीद, नियमबाह्य काम करण्यासाठी कोण टाकतोय दबाव। दृश्यात दिसणारे हे आहेत म्हाडाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत। उदय सामंत यांनी आरोप केलाय की त्यांना म्हाडाच्या विकासकांनी धमकी दिली। काही अज्ञातांकडून त्यांना धमक्या आल्याचा त्यांनी खळबळजनक खुलासा केला। कोणाकडून ही धमकी आली त्याचं नाव घेण्यास मात्र त्यांनी नकार दिला। त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना, कातडी वाचवण्याचा प्रयत्न तर नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले। सामंत काय म्हणालेत ते देखील ऐका। मी जे पत्र दिलेलं आहे ते 2 आशयाचं आहे। मी त्याच्यामध्ये जो धमकीचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये जाहीरपणाने बोलण्यापेक्षा उद्या मी पोलीस आयुक्तांची भेट मागितलेली आहे, पोलीस महासंचालकांची भेट मागितलेली आहे, त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा करणार आहे। पण दुसऱ्या टप्प्यामध्ये मी त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मी म्हाडाचा अध्यक्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीनं काही विकासकांनी मुंबईच्या जनतेला त्रास द्यायचा प्रयत्न केलेला होता, त्या त्रासातनं बाहेर काढण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतोय अशा विकासकांकडनं, नाराज विकासकांकडनं धोका आहे। त्यांनी या संदर्भात एक पत्र पोलीस खात्याला दिलंय। या पत्रात माझ्या जीवाला विकासक आणि समाजकंटकांकडून धोका आहे, काही अज्ञातांकडून मला धमक्या येत आहे, विकासाच्या विरोधात निर्णय घेतल्यामुळे जीवाला धोका आहे, माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास प्रशासनच जबाबदार राहील, असं या पत्रामध्ये उदय सामंत यांनी नमूद केलं। पोलिसांना हे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली। गेल्या 3 महिन्यांपासून उदय सामंत म्हाडाचा कारभार सांभाळतायत। नुकतीच म्हाडाची लॉटरी निघाली, ज्यामध्ये 5 कोटींचे 2 फ्लॅट्स हे शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला लागले। एका शाखा प्रमुखाला ज्याचं उत्पन्न 70,000 सुद्धा नाहीये, त्याला 5 कोटींचा फ्लॅट लागल्यामुळे म्हाडामध्ये काळा बाजार सुरू असल्याचा आरोप खासदार 2 दिवसांपूर्वी केला होता। शिवसैनिकांनाच 5-5 कोटीची घरं कशी मिळतात, आणि ते पण ठराविक शिवसैनिक। मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं की हा म्हाडा अध्यक्ष बोगस माणूस आहे, पैशासाठी स्वतःलाही विकेल, जिल्ह्यालाही विकेल, आणि पुरा भ्रष्टाचार चालू आहे पुरा। रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर 2 दिवसानंतरच शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी पोलिसांना पत्र लिहिल्यानं, तसंच कोणत्या विकासकानं धमकी दिली आहे त्याचं नाव न घेतल्यामुळे हा मुद्दा राजकीय स्टंटबाजी असल्याची चर्चाही रंगली। उथळ आरोप केल्याची आमदार उदय सामंत यांच्यावर टीका होते। आता पोलीस या प्रकरणात काय भूमिका बजावणार, प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करणार की हुजरेगिरी करून प्रकरण मिटवणार, हाच मूळ प्रश्न आहे। योगेश बोरसे सोबतच पंकज दळवी आणि मनोज लेले, TV9 मराठी।